सोलापूर विमानतळावर मुख्यमंत्र्यांनी हार्ट अटॅक आलेल्या वारकऱ्याच्या प्रकृतीची चौकशी केली आणि तातडीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूर दौऱ्यावर आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विमानतळावर संवेदनशीलतेचा प्रत्यय देत वारकरी सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचं चित्र पाहायला मिळालं। विमानतळावर त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। त्याचवेळी राज्य शासनाच्या वतीनं आषाढी वारीसाठी सुरू करण्यात आलेल्या एअर ॲम्ब्युलन्समधून कार्डियाक अरेस्टचा त्रास झालेल्या एका वारकऱ्याला तातडीनं उच्चस्तरीय उपचारांसाठी हलवण्याची प्रक्रिया सुरू होती। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी धावपट्टीवर जाऊन संबंधित वारकऱ्याच्या प्रकृतीची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतली। रुग्णाला कोणताही विलंब न करता सर्वोत्तम उपचार मिळावेत, तसंच आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा तातडीनं उपलब्ध करून द्याव्यात, अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या। आषाढी वारी दरम्यान लाखो वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी राज्य शासनानं प्रथमच एअर ॲम्ब्युलन्ससारखी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिली आहे। गंभीर रुग्णांना अल्पावधीत विशेष वैद्यकीय केंद्रात दाखल करण्यासाठी ही यंत्रणा प्रभावी ठरत असून या घटनेमुळे तिचं महत्त्व पुन्हा अधोरेखित झालं। मुख्यमंत्र्यांच्या या संवेदनशील हस्तक्षेपामुळे वारकरी सेवेला शासनाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संदेश पुन्हा एकदा स्पष्ट झाला। तातडीची वैद्यकीय मदत, सज्ज आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाचा समन्वय यामुळे आषाढी वारी अधिक सुरक्षित आणि सुसज्ज करण्याच्या शासनाच्या प्रयत्नांची प्रचिती या प्रसंगी आली। यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांची उपस्थिती होती।